रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आयोग करते महाराष्ट्र बुलेटिन की और बात होगी रत्नागिरी की, जहां मुंबई गोवा हाईवे पर कशेड़ी घाट में देर रात करीब 11:30 बजे भीषण सड़क हादसा हो गया। अगली खबर भी रत्नागिरी से है, जहां मुंबई गोवा हाईवे पर टोल शुरू करने के मुद्दे को लेकर राजनीतिक माहौल गर्म हो गया है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे। महाराष्ट्र के रत्नागिरी जिले के खेड़ क्षेत्र में मुंबई गोवा हाईवे पर कशेड़ी घाट में देर रात करीब 11:30 बजे भीषण हादसा हो गया। खेड़ से बोरीवली जा रही स्लीपर एसटी बस भोगाव इलाके में सड़क किनारे खड़े रेडीमिक्स सीमेंट टैंकर से टकरा गई। हादसे में 13 यात्री घायल हुए हैं। हालांकि सभी की हालत स्थिर बताई जा रही है। दुर्घटना स्थल के पास गहरी खाई होने के कारण बस के गिरने का खतरा था, लेकिन बड़ा हादसा टल गया। घायलों को तुरंत पोलादपुर ग्रामीण अस्पताल में भर्ती कराया गया। स्थानीय युवाओं ने तत्परता दिखाते हुए बचाव कार्य किया। पुलिस मामले की जांच कर रही है। रत्नागिरी महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता सागर कदम की रिपोर्ट। महाराष्ट्र के रत्नागिरी जिले के लांजा क्षेत्र में मुंबई गोवा हाईवे पर टोल शुरू करने के मुद्दे को लेकर राजनीतिक माहौल गर्म हो गया है। जिला सरकारी विश्राम गृह में विधायक किरण सामंत की मौजूदगी में अहम बैठक आयोजित की गई, जिसमें हाईवे प्राधिकरण, ठेकेदार और प्रशासनिक अधिकारी शामिल हुए। विधायक सामंत ने स्पष्ट चेतावनी दी कि जब तक भू संपादन का पूरा मुआवजा नहीं दिया जाता और स्थानीय लोगों को टोल माफी नहीं मिलती, तब तक जिले में कोई भी टोल नाका शुरू नहीं होने दिया जाएगा। हाथीवरे टोल नाका के लिए ई टेंडर प्रक्रिया शुरू होने से स्थानीय लोगों में नाराजगी बढ़ गई है। आने वाले समय में इस मुद्दे पर आंदोलन तेज होने की संभावना है। तो राष्ट्रीय महामार्ग नंबर 66 राजापूर तालुक्यातील हतिवले हा जो टोल गेली 4 वर्षापूर्वी बांधून झालेला आहे आणि 4 वर्षापूर्वी हा टोल चालू होणार होता, परंतु या स्थानिक लोकांच्या मागणीनुसार हा टोल सर्व पक्षांच्या मागणीनुसार 4 वर्षापूर्वी हा बंद झाला होता। त्यापूर्वी आमच्या पाठीशी आमचे कोकणचे नेते निलेशजी राणेसाहेब असतील किंवा विद्यमान पालकमंत्री उदयजी सामंत असतील, हे पाठीशी राहिले होते आणि अपुऱ्या कारणास्तव हा टोल बंद झाला होता। परंतु आता हा टोल पुन्हा एकदा चालू होणार आहे। त्याच्यासाठी राजापूर तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, प्रमुख पदाधिकारी आज आम्ही आमच्या हे जे सार्वजनिक बांधकामचे जे उपअभियंता आहेत ते आज हे निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले आहेत। त्यांना आम्ही बोलवलेलं आहे, कारण आता तुम्ही पाहता या टोलच्या आसपासच्या बाजूला टोल चालू होण्याच्या दृष्टिकोनातून जोरदार तयारी चालू झालेली आहे आणि आमच्या राजापूरकरांना याची कुठलीही माहिती नाही आहे। परंतु आम्ही ही टोलची संघर्ष समिती असेल आणि सर्वसामान्य नागरिक असतील, स्थानिक इथले जे नागरिक आहेत त्यांनी हा टोल आम्हाला चालू होण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे। टोल चालू केल्यास हरकत नाही, परंतु आम्हाला स्थानिकांना टोल माफी पाहिजे, कारण आमचं दैनंदिन जीवन राजापूर शहरात रोजच्या रोज 3 ते 4 वेळा जावं लागतं आम्हाला। आमचं शाळा असतील, कॉलेज असतील, हॉस्पिटल असतील, बँका असतील, न्यायालयीन कामकाज असेल, सर्वच महसूलचं कामकाज असेल, हे सगळं राजापूर शहराशी निगडीत आहे आणि अशा तऱ्हेने 3 ते 4 वेळा आम्हाला राजापूर शहरात प्रवास करावा लागतो। प्रत्येकाकडे वाहन आहे ना, असं प्रवास करताना आम्हाला रोजच्या रोज आर्थिक भूर्दंड पडणार आहे। हा भूर्दंड आम्हाला शक्य नाही। इथले सर्वसामान्य शेतकरी आहेत, सर्वसामान्य व्यावसायिक आहेत, यांना रोजच्या रोज हा टोल कर भरणे शक्य नाही। त्याच्यासाठी आज प्रमुख पदाधिकारी जमून, फक्त आज प्रमुख पदाधिकारी जमून आम्ही सार्वजनिक बांधकामचे जे कुमावत सर आहेत, साहेब आहेत, ते आज उपस्थिती ते होती झाले आहेत आणि त्यांना आम्ही निवेदन देणार आहे आणि आमचे जे सर्व पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते याच्यावर तुम्हाला माहिती देतील। धन्यवाद। रत्नागिरी महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता सागर कदम की रिपोर्ट। सिंधुदुर्ग जिले के कुडाल तालुका के वेताल बांवरडे गांव में हातेरी नदी से गाद निकालने का कार्य सफलतापूर्वक पूरा कर लिया गया है, जिससे स्थानीय ग्रामीणों को बड़ी राहत मिली है। हर साल बारिश के दौरान नदी में बाढ़ आने से तेलीवाड़ी क्षेत्र के घरों और खेतों में पानी भर जाता था, लेकिन अब गाद हटाए जाने से बाढ़ के खतरे में कमी आने की उम्मीद है। नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स और प्रशासन के संयुक्त प्रयास से पिछले 15 दिनों में ये कार्य पूरा किया गया। ग्रामीणों ने इस पहल के लिए प्रशासन और सहयोगी संस्थाओं का आभार जताया है।
या नदीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर पूर्ण नदीचा गाळ साचत होता आणि संपूर्ण पाणी भरत होतं। त्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सामन आमच्या गावचे रहिवासी सामन ते नेहमी नदीच्या गाळ उपसा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनच्या यांच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने आमच्या नदीतील गाळ उपसा करण्यात आलेला आहे। त्यामुळे यावर्षी तरी पाऊस पडल्यावर नदीचा म्हणजे पाणी जो साठा व्हायचा तो यावर्षी तरी तात्पुरता कमी तरी प्रभावात होईल आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना यावर्षी बऱ्याच म्हणजे असं नुकसान तरी होणार नाही। यासाठी त्याबद्दल मी आधी प्रशासनाचे आभार मानते। मी दिनेश दत्तराम शिरवलकर या गावातील या वाडीतील रहिवासी आहे। जवळपास 10 ते 12 वर्ष आम्ही बघतोय पूर येतोय, नदीत गाळ साठल्यामुळे पूर येत होता, प्रत्येक घरांना धोका होता आणि आमच्या लगतच्या शेतकऱ्यांचं सगळं नुकसान होत होतं। म्हणजे जमिनी सगळ्या नदीने गिळंकृत केलेल्या होत्या। याचा पाठपुरावा आपल्या ग्रामपंचायतीमार्फत बऱ्याच वेळा 2-2.5 वर्ष करत होते आणि आता नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि आमच्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आज गाळ उपसा केलेला आहे। जवळपास 12 ते 14 दिवस काम चालू होतं आणि जसं शेतकऱ्यांना पाहिजे त्या शेतकऱ्यांना जसं पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे। म्हणजे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल त्याचा प्रयत्न नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासनाने बघितलेला आहे आणि त्याप्रमाणे आमच्या मनाप्रमाणे हे काम केलेलं आहे। त्यामुळे मी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत पूर्ण टीमचे, नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि आमच्या सरकारचे पूर्ण टीमचे आमच्या शेतकऱ्यांच्या तर्फे मी आभार मानतो। मी आता गेली 14 वर्ष या गावची पोलीस पाटील म्हणून आहे। मी या गावात राहते। मी 14 वर्ष या गावात बघते पूरग्रस्त परिस्थिती एवढी भयानक असते की इथल्या शेतकऱ्याचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे। नाही म्हटलं तरी प्रत्येक शेतकऱ्याची जमीन या नदीमध्ये गेलेली आहे आणि लोकांचं पुन्हा स्थलांतरित आम्हाला पावसाच्या आधी करावं लागतं। गेली 4-5 वर्ष आमच्या गावातील शेतकरी, प्रशासन म्हणा, ग्रामपंचायत आणि आमचे सामंत काका यांच्या या प्रयत्नाने यावेळी आपले नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स यांच्या सौजन्याने नदीतील गाळ काढण्याचा हा जो प्रकल्प केला त्यामुळे तरी यावेळी पावसात आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान बहुधा टाळणार आहे। कारण बऱ्यापैकी हे काम झालेलं दिसतंय आणि आम्ही समाधानी आहोत की आमच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्याचं आमच्या गावच्या भलं झालेलं आहे। त्यामुळे मी प्रशासनाचे, आमच्या ग्रामपंचायतीचे खूप आभार मानते। धन्यवाद। या ठिकाणी हातेरी नदीमध्ये बरेच वर्ष हा गाळ साठल्यामुळे जेव्हा पावसाळा यायचा तेव्हा पुराचे जे पाणी आहे ते सगळ्या लोकांच्या शेतामध्ये तर यायचं आणि लोकांनी जी घरं बांधले त्या घरामध्ये जवळजवळ 7-8 फुटापर्यंत पाणी यायचं आणि लोकांच्या बऱ्याचशी ज्या नारळाच्या झाडं आहेत किंवा बाकीच्या ज्या जमिनी आहेत ते बऱ्याच 7-8 गुंठ ह्या त्या नदीमध्ये वाहून गेल्या। गेल्या 2.5 वर्षापासून हा पाठपुरावा आम्ही ग्रामस्थ म्हणून करत होतो, शेतकरी म्हणून करत होतो आणि आता प्रत्यक्षात 10-12 दिवसापासून नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी गाळ उपसा केलेला आहे। त्यामुळे बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि यावर्षी आम्हाला सर्वांना अशी आशा आहे की लोकांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही, या सगळ्या कामाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल। सिंधुदुर्ग महाराष्ट्र से सीडू संवाददाता सागर कदम की रिपोर्ट। महाराष्ट्र के रत्नागिरी जिले के गुहागर तालुका स्थित खोड़दे ग्राम पंचायत में हुए सरपंच पद के चुनाव में बड़ा राजनीतिक बदलाव देखने को मिला है, जहां शिंदे गुट की शिवसेना के प्रत्याशी प्रतीक पवार ने जीत दर्ज कर 15 सालों से चले आ रहे पुराने राजनीतिक वर्चस्व को समाप्त कर दिया। इस क्षेत्र में पहले उद्धव ठाकरे गुट के विधायक भास्कर जाधव का प्रभाव माना जाता था, लेकिन इस चुनाव परिणाम ने समीकरण बदल दिए। जीत के बाद गांव में जश्न का माहौल रहा और शिव सैनिकों ने रैली निकालकर आतिशबाजी की। प्रतीक पवार ने इस जीत का श्रेय कार्यकर्ता युवाओं को देते हुए गांव के विकास को प्राथमिकता देने की बात कही है। मी माझे सगळे सहकारी आहेत त्यांचे आभार मानेन की त्यांनी माझ्या मागे गेले 10-15 दिवस आम्ही रात्रभर काम करत होतो। दिवस रात्र प्रचार करत असताना यांनी माझी साथ कधी सोडली नाही। आम्ही अगदी इथे खोडदे ग्रामपंचायत प्रस्थापितांची झाली होती। गेली 15 वर्षे एका हाती सत्ता असलेल्या लोकांच्या विरोधात आमचं कोणतेही बॅकग्राऊंड नसणं, फक्त या तरुण मित्रांच्या त्यांच्या भरोशावर, त्यांच्या विश्वासावर आम्ही ग्रामपंचायत लढलो आणि ते आम्ही जिंकलो सुद्धा। त्याच्यामध्ये मोठमोठ्या लोकांनी आमच्या विरोधामध्ये खूप प्रयत्न केले होते एक प्रचार करण्यासाठी, पण माझे मित्र होते सोबत, त्यांच्यामुळे मी आज जिंकलेलो आहे। विकास कामे कोणत्या पद्धतीने कराल, काय सांगाल? आजपर्यंत जी कामं झाली या आमच्या म्हणण्यानुसार पक्ष बघून आपल्या वैयक्तिक हेवे दावे जे होते ते बघून यांनी केली होती असा आमचा होता। तर आज आम्ही जी कामं करणार होती कायद्याच्या चौकटीत बसून
प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत आमची कामं पोहोचतील यासाठी आम्ही प्रयत्न आहोत. आम्ही सगळ्या तरुण मंडळींना घेऊन आम्ही कामं करणार आहोत आणि वयस्कर जे आहेत आमचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामं करणार आहोत त्याच्या पुढे होणाऱ्यासाठी. रत्नागिरी महाराष्ट्र से सीनू संवाददाता सागर कदम की रिपोर्ट। अकोला नांदेड़ राष्ट्रीय राजमार्ग पर स्थित मेडशी बाईपास पर आज सुबह एक भीषण सड़क हादसा हो गया। सुबह करीब 6:30 बजे गांव की महिला मजदूरों से जुड़ा गंभीर एक्सीडेंट हुआ, जिसमें कई महिलाएं घायल हो गईं। घायलों को तुरंत इलाज के लिए वाशिम और अकोला के अस्पतालों में भर्ती कराया गया है। बताया जा रहा है कि इस बाईपास पर लंबे समय से सड़क निर्माण में खामियों के कारण लगातार हादसे हो रहे हैं। गाँव में सुरक्षित प्रवेश और निकास की उचित व्यवस्था नहीं होने से ग्रामीणों को हर दिन जान जोखिम में डालकर यात्रा करनी पड़ती है। लगातार हो रहे हादसों से नाराज ग्रामीणों ने आज अकोला नांदेड़ रोड पर सड़क जाम कर विरोध प्रदर्शन किया। ग्रामीणों की मांग थी कि यहां जल्द से जल्द स्पीड ब्रेकर लगाए जाएं। मामले की गंभीरता को देखते हुए मालेगांव पुलिस स्टेशन के थाना प्रभारी राजेश खेड़े मौके पर पहुंचे और कुछ दिनों में स्पीड ब्रेकर लगाने का आश्वासन दिया। इसके बाद ग्रामीणों ने आंदोलन समाप्त कर रास्ता खोल दिया। वाशिम से सीनू संवाददाता नागेश अवचार की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।